विकासाच्या मुद्द्यावरच मी निवडणूक लढणार असल्याचं सांगत गेल्या 10 वर्षात भाजपनं केलेली कामं जनतेसमोर नेणार असल्याचं भाजप उमेदवार राम सातपुते यांनी सांगितलं। शिवसेना भवन 7 रस्ता इथं जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्या संपर्क कार्यालयास महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी भेट दिली। यावेळी राम सातपुते यांना सोलापूर शहर मध्य आमदार प्रणिती शिंदे यांच्या मतदारसंघातून तब्बल 1 लाखाचा लीड देऊन निवडून आणू अशी घोषणा करत भावी खासदार म्हणून राम सातपुते यांचा उल्लेख जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनी केला। यावेळी आमदार राम सातपुते यांनी मी भिडणार नाही पण सोलापूरच्या विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार असून 10 वर्षांचा हिशोब आणि काँग्रेसचा 70 वर्षांचा हिशोब जनतेसमोर मांडणार असल्याचं ते म्हणाले। माझा त्या ठिकाणी संकल्प आहे येत्या काळामध्ये सोलापूर मधल्या युवकांना सोलापूरमध्येच हाताला काम भेटलं पाहिजे आणि माझा विश्वास आहे की माझ्या कर्तृत्वावर माझा विश्वास आहे। मी आमदार असताना जे माझ्या तालुक्यामध्ये काम केलंय, विकासाची गंगा आणली आहे, मी हजारो लोकांचे ऑपरेशन केलेले आहे। आपण जर माझ्या प्रोफाईलवर जर गेला तर गोर गरीब जनतेचे हजारो लोकांचे करोडो रुपयाचे ऑपरेशन केलेले आहेत। विकासाची गंगा आणली। मी माझ्या तालुक्यामध्ये जवळजवळ 3000 कोटीचे एका विधानसभा मतदारसंघामध्ये काम आणलेले आम्ही। त्यामुळे मला विश्वास आहे मोदीजीने घराघरामध्ये पाणी दिलं, जलजीवन मिशनच्या माध्यमातून मोदीजींनी घराघरामध्ये स्वच्छतागृह दिले, मोदीजींनी माता भगिनींना वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना आणल्या, इथल्या असणाऱ्या छोट्या छोट्या कारागिरांना विश्वकर्मासारखी योजना मोदीजींनी आणली, छोट्या छोट्या पानटपरीवाल्यापासून त्या ठिकाणी हातगाड्यावरील लोकांसाठी स्वनिधी योजना आणली, मुद्रा योजना आणली। सोलापूर MIDCचा जो विषय आहे त्याच्यासाठी सुद्धा आता मोठा निधी आलेला आहे। त्यामुळे मला विश्वास आहे की ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढतोय। मी कुणालाही भिडणार नाही। मी त्या ठिकाणी हे मोठे लोक आहेत, मी छोटा कार्यकर्ता आहे, हे माजी मुख्यमंत्रीच्या परिवारातले, मी कुणालाही भिडणार नाही। मी माझ्या सोलापूरच्या युवकांना सोलापूरमध्ये काम भेटलं पाहिजे याच्यासाठी जीवाचं रान करेल, प्रसंगी खासदारकी पणाला लावेल, परंतु मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सोलापूरचा चौबाजूने विकास झाला पाहिजे ही माझी अतिशय प्रामाणिक भूमिका आहे। सदर कार्यक्रम प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, महिला जिल्हा प्रमुख कोमल करपे, उपजिल्हा प्रमुख ब्रह्मदेव गायकवाड, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मुस्ताक शेख, युवा सेना तालुका प्रमुख आतिश गवळी, विद्यार्थी सेनेचे ऋषी घोलप, आकाश मुदगल, लोधी समाज अध्यक्ष सुमित मनसावाले, मोची समाज अध्यक्ष विजय मेत्रे, सोशल मीडिया जिल्हा प्रमुख आशिष जेटीथोर, चर्मकार समाजाचे युवक अध्यक्ष राजेंद्र कांबळे व बहुसंख्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते।